नमस्कार विद्यार्थी मित्रहो. आपण आज इंडियन पॉलिटी या विषयामधील जो जीएस पेपर 2 आहे, यूपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, या दोन्हीसाठी आपल्याला जीएस पेपर 2 आहे, त्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी आहे. याशिवाय प्रिलिमला पण आपल्याला इंडियन पॉलिटीवरती प्रश्न येतातच. आणि इंडियन पॉलिटीचा मूळ गाभा जो आहे तो म्हणजे काय आहे, आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना. तर या राज्यघटनेची जी सुरुवात होती ती सुरुवात आपल्या प्रस्तावनेपासून होती. जसं कुठल्याही पुस्तकाची सुरुवात जी आहे प्रस्तावनेपासून होती, तसंच हे जर आपलं कॉन्स्टिट्यूशन, घटना हे पुस्तक म्हटलं तर त्याची सुरुवात ही प्रस्तावनेनं होती. आणि या प्रस्तावनेची सुरुवात म्हणजे जर बघितलं तर प्रस्तावनेमध्ये असतं काय, तर मूळतः काय मूल्यावरती आधारित हे पुस्तक आहे, या पुस्तकामधून काय संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सर्व सांगण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रस्तावनेमध्ये असतो. तसंच आपल्या भारतीय राज्यघटनेमधील पुढील भागामध्ये काय असू शकेल, नेमकं या राज्यघटनेसाठी मूल्ये वापरलेली आहेत ती कुठली आहेत, ही कुठल्या मूल्यावरती आधारित आहे, आणि याशिवाय या मूल्यांचा आधार कसा निर्माण झालाय, कुणासाठी निर्माण झालाय, या सगळ्यांचा उहापोह या ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन माध्यमातून राज्यघटने म्हणजे जी काही घटना समिती होती त्याच्या पुढे ठेवण्यात आला आणि त्यालाच प्रस्तावना म्हणून स्वीकारण्यात आलं. आपण पाहतो की भारतीय राज्यघटना काही एका दिवसामध्ये विकसित झालेली नाहीये. आपण लिहिण्यासाठी जरी 2 वर्ष घेतलेले असले तरी पण हे जे काही त्याचे आधार आहेत, त्याची मूल्य आहेत, हे आपली संस्कृतीशी निगडीत आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या काही या स्वातंत्र्य लढ्यामधून आलेली मूल्य होती त्यांच्यावर आधारित आहे. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन म्हणून घटनेची जी काही उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकेमधूनच आपल्याला हे सर्व पाहायला मिळतं. जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी हा ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन, ज्याला उद्देश पत्रिकेचा ठराव जो आहे तो लिहिला आणि तो घटना समितीपुढे सादर केला. घटना समितीने याच्यावरती चर्चा केली आणि या ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनला 22 जानेवारी 1947 रोजी आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा सरनामा म्हणून याला स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे भारताचं संविधान लिहित असताना उद्देशिके म्हणतोच आपण ऑब्जेक्टिव्ह, तर नावातच आहे आपल्याला उद्देशिका, काय उद्देश आहे या घटनेचा. तर याच्यामधून आपल्याला दिसतंय आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य संकल्प याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर याच्यातून दुसरा संकल्प काय पाहायला मिळतोय, तर ते म्हणजे आपल्याला नेमकी कशासाठी आणि कोणासाठी ही राज्यघटना आणायची आहे हे पण आपल्याला पाहायला मिळतं. तर एकूणच भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना विचारात घेत असताना ही आपल्याला एक संक्षिप्त म्हणजे ब्रीफ ओळख आहे राज्यघटनेची. आणि हे संविधान ज्या मूलभूत तत्वावरती, ज्या मूल्यावरती, जे आदर्शावरती आधारित आहे ते सर्व काही या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमधून आपल्याला समजून येतं. आता यामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की मूळतः ही राज्यघटना कुणासाठी आणि राज्यघटना म्हणजे हे कशावरती आधारित आहे, या 2 गोष्टी याच्यामधून आपल्याला समजल्या तर आपल्याला कुठल्याही परीक्षेसाठी आपल्याला प्रिपेअर होता येऊ शकतं. मूळतः आपण काय पाहतोय की राज्यघटनेच्या प्रस्तावनेमधून आपण काय आहोत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मग आपण कपडे कुठले घातलेले आहेत, आपला जो काही रूपरंग कसा आहे, आपला देश कसा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न ह्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामधून आपल्याला काय पाहायला मिळतं, तर याच्यामध्ये आपण पाहतो साधं शॉर्ट फॉर्म मध्ये आपण विचार केला तर 3SDR म्हणू शकतो आपण. 3SDR म्हणजे काय आहे, सोव्हिजन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक, म्हणजे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, आर म्हणजे रिपब्लिक गणराज्य, जे पुढे आपल्याला येतंयच. तर त्या अनुषंगानं हे 5 वर्ड जे आहेत हे आपण कशा पद्धतीचा पेहराव केलेला आहे, म्हणजे आपला देश कसा आहे, आपण काय विचारसरणी स्वीकारलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सार्वभौम राष्ट्र म्हणजे ज्याच्यावरती कुणाचाही दुसऱ्याचा, कुठल्याही देशाचा आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली कुठलाही प्रभाव असणार नाही. आपण हे जे काही प्रभाव असेल तो फक्त एकाचाच असेल, तो म्हणजे आपल्या जनतेचा. हे सांगण्याचा प्रयत्न सार्वभौम राष्ट्र याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. सोव्हिजनिटी
बाह्य नियंत्रणापासून मुक्त आणि स्वतःवर राज्य करण्याचा अधिकार. म्हणजे उद्या आपल्या कुठलाही अमेरिका जरी असेल किंवा चीन जरी असेल, मोठा देश असेल, तर त्यांचा राष्ट्रपती आपल्याला कुणाला काही सांगू शकत नाही किंवा तुम्ही हे काहीतरी करा, आपण आपल्या मर्जीचे मालक आहे, हे सांगण्याचा अर्थ म्हणजे सार्वभौम आहोत. आता इंटरनॅशनल रिलेशनवरच्या ज्या काही बाबी आहेत त्या वेगळ्या आहेत, पण आपण राज्यघटनेमध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आपण सार्वभौम आहोतच. दुसरं, समाजवाद. समाजवाद म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर वाद नाहीये, तर ते समाजासाठी काय करायचं आहे हे सांगण्याचा, म्हणजे आपली पॉलिटी, आपली ओळख काय आहे, आपली विचारसरणी काय आहे, तर समाजवादी विचारसरणी आहे. म्हणजे समाजासाठी आपल्याला काय करायचं आहे, समाजासाठी आपलं जे काही संसाधन आहेत ती आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम म्हणतो आपण त्याला. आजकाल आपण पाहतोय की बऱ्यापैकी सेक्युलरिझम म्हटल्यानंतर वेगळं काहीतरी डोक्यामध्ये येतं, पण सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षताचा याचा साधा सरळ अर्थ एकच आहे की आपल्या सर्व धर्मांना या ठिकाणी मुभा आहे वाढण्याची, वागण्याची. याच्यामध्ये राज्य कुठल्याही पद्धतीनं धर्म म्हणून हस्तक्षेप करणार नाही, हे याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. पुढं लोकशाही, गणराज्य. लोकशाही आणि गणराज्य हे तर आहेतच आहेत. लोकशाही आपल्याला पाहायला मिळते, आपण म्हणतो आपण भारतीय लोक आहोत, लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत राबवलेलं राज्य कुठलं म्हणजे काय आहे, लोकशाही. जे अब्राहम लिंकनची व्याख्या सर्वांसाठी, सर्वांना माहितीच आहे. पण गणराज्य म्हणजे काय, तर गणराज्य म्हणजे ज्या राष्ट्राचा प्रमुख हा वंश परंपरागत नसून तो निवडून आलेला असेल, मग प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल, तर त्याला गणराज्य म्हटलं जातं. तर हे 3SDR याच्यामधून आपल्याला आपण कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न, भारतीय राज्यघटना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. आता मूळतः एक साधं सिंपल लॉजिक काय, राज्यघटना म्हणजे काय किंवा राज्यघटनेमध्ये काय आहे, तर राज्यघटनेमध्ये फक्त हे शासन आणि प्रशासन कसं चाललं पाहिजे, कशा पद्धतीनं असायला पाहिजे याच्यासाठी आहे. याच्यामध्ये लोकांसाठी अप्रत्यक्ष पद्धतीने आहे, तर प्रत्यक्ष पद्धतीनं शासन आणि प्रशासन यांच्याबद्दलची माहिती पूर्ण राज्यघटनेमध्ये आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की याच्यामधून उद्देश आणि तत्व हे दोन्हीही आपल्याला पाहायला मिळतात. आता नेमकं उद्देश आणि तत्व हे पाहायला मिळतात म्हटल्यानंतर उद्देश काय आहेत, तत्व कुठले आहेत, तर कुठल्या तत्वावरती आपण हे आधारभूत आहोत, तर सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य ही तत्व आहेत आपली. आणि उद्देश काय आहेत, तर उद्देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे काय, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता म्हटल्यानंतर आपण पाहतोय की न्याय कसा असला पाहिजे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय म्हटल्यानंतर या ठिकाणी न्यायाची व्याख्या या ठिकाणी समानता या तत्वावरती आधारित आपल्याला पाहायला मिळतं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळेस म्हटलेलं होतं की जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक न्याय निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय न्यायाला काहीच अर्थ नाही आहे. राजकीय न्याय म्हणजे काय, या ठिकाणी राजकीय न्याय म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकाला राजकीय अधिकार जे आहेत ते सर्वांना सारखे आहेत. म्हणजे आपल्याला 18 वर्ष झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे, आपल्याला प्रचाराला जाण्याचा अधिकार आहे, मग भले तुम्ही सकाळी एका पक्षाचा करा आणि रात्री एका पक्षाचा करा. आपल्याला स्वतःला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे, भले मग तुम्हाला स्वतःचं एकट्याचं मत पडू द्या. तर हे सगळे अधिकार जे आहेत राजकीय न्याय म्हणून आपण पाहतो. पण सामाजिक आणि आर्थिक न्याय आहे का हो प्रस्ताव आपल्याकडे? सामाजिक आणि आर्थिक न्याय नाही आहे. आजही समाजामध्ये भेदभाव आहेत, आजही जातनीत पाळली जाते, आजही आपल्याला आपण पाहतो की जो काही ग्रामीण समाज आहे त्या ग्रामीण समाजामध्ये सवर्ण, दलित वगैरे मोठ्या प्रमाणात वाद दिसून येतात. आदिवासी वगैरे आपण पाहतो, वेगळ्या दृष्टिकोन आपण तयार करतो त्यांच्याबद्दल, हे सगळं आहेच आहे. तर हे सामाजिक भेदभाव तर आहेत आणि आर्थिक भेदभावाबद्दल काय आपण न बोललेलंच बरं, कारण आपण हॅव्स आणि हॅव नॉट्स ही दरी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलेली दिसून येते आपल्याला. एका ठिकाणी आपण पाहतोय की लाखो करोडोची संपत्ती एका व्यक्तीकडे असू शकते, 2 व्यक्तीकडे असू शकते, आणि त्याच वेळेस झोपडपट्टी पण मोठ्या प्रमाणात त्याच्याच महलाखाली आपल्याला पाहायला मिळते. तर हे सर्व काही आहे, सामाजिक आणि आर्थिक न्याय आपल्याला नाही आहे. आणि हा उद्देश आहे आपला, काय, सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करायचा आहे.
कारण राजकीय न्यायाला काहीच अर्थ नाही जोपर्यंत तुम्हाला सामाजिक आणि न्याय आर्थिक न्याय मिळत नाही तोपर्यंत. आणि हे स्वातंत्र्य कशाचं आहे? विचारांचं आहे, अभिव्यक्तीचं आहे, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य आहे. विचार आपण मुक्तपणे करू शकतोय, त्याचबरोबर अभिव्यक्ती आपल्या विचारांची मुक्तपणे करू शकतोय. म्हणूनच आपण पाहतोय की सोशल मीडियावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं केलेला होता, तर त्याला एक प्रकारे वापस घ्यावं लागलं. जर या ठिकाणी नसतं ते, तर आपल्याला दिसून आलं असतं की हे नियंत्रण सोशल मीडियावरती आलंच असतं. तर या दृष्टिकोनातून अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमधून दिसून येते. लोकांना मूळतः हे स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, कारण हे स्वातंत्र्य नव्हतं म्हणूनच आपण लढा लढलेला होता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. कारण आपण काय पाहतोय की एकाच वेळेस ब्रिटिशांना आपण स्वातंत्र्य मागत होतो, पण त्या स्वातंत्र्यामध्ये पहिला स्वातंत्र्य कशाचं होतं? विचार आणि अभिव्यक्तीचं. कारण अभिव्यक्ती जर करता येत नसेल तर मग आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा उभाच करता येणार नव्हता. म्हणून विचार अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे लोकशाहीसाठी, स्वतःच्या देशाच्या अस्तित्वासाठी. हे दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये आहे आणि हे असायला पाहिजे, लोकांना हे दिलं पाहिजे, हे या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे. श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्याची हमी पण आपली राज्यघटना देते. वेगळ्या पद्धतीनं आपण श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य देतोय आणि हे आपल्याला हे सर्व जे आहे हे मूलभूत हक्कामध्ये पाहायला मिळतं. मी जे म्हटलं प्रस्तावनेमध्ये काय असतं, पुढे जे काही आहे पुस्तकामध्ये तेच दिसायला लागतं. तर हे प्रस्तावनेमधूनच आपल्याला दिसायला लागतं आपल्या राज्यघटनेमध्ये पुढे काय आहे. मूलभूत हक्कामध्ये स्वातंत्र्य वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. हेच विचार अभिव्यक्ती श्रद्धा उपासना यांचं स्वातंत्र्य दिसतंय आपल्याला, हे आहेच आहे. समानता या ठिकाणी आपल्याला दिसून येते, मूलभूत हक्कामध्येच पाहायला मिळतंय. कायद्यासमोर समानता आर्टिकल 14 आहेच आहे. हे आपल्याला इनडायरेक्टली डायरेक्टली प्रतिबिंबित करतं की काय आहे याच्यामध्ये नेमकं. तर हे समानता दिसून येते आणि बंधुता आपण राखणं गरजेचं आहे. हे शासनाचं कर्तव्य आहे. या ठिकाणी मूलभूत हक्क या ठिकाणी पाहायला मिळतात, तसं मूलभूत कर्तव्य हे शासनाचं कर्तव्य आहे. मार्गदर्शक तत्व पण या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला इनडायरेक्टली. तर काय, देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी लोकांबरोबर शासनानेही प्रयत्न केले पाहिजेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता याच्यामधून आपल्या राज्यघटनेचा उद्देश पाहायला मिळतो. म्हणूनच याला आपण इनडायरेक्टली उद्देश पत्रिकेचा ठरावही म्हणतोय किंवा उद्देश पत्रिकाही म्हणतोय. तर हे आपल्याला दिसून येतं. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे पुढील भागामध्ये काय असू शकेल हे डायरेक्टली इनडायरेक्टली दाखवण्याचा प्रयत्न म्हणून मी आतापासून बोलतोय ते या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. मूलभूत स्वातंत्र्याची हमी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. मार्गदर्शक तत्वे कुणासाठी आहेत? शासनासाठी आहेत. तर ते शासन प्रशासनासाठी आहेत की त्यांनी काय करायचंय, कुणासाठी करायचंय, ही राज्यघटना कुणासाठी राबवायची आहे, हा देश कुणासाठी चालवायचा आहे, तर ते जनतेसाठी चालवायचा आहे. आणि हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ते मार्गदर्शक तत्वांमधून. आणि म्हणूनच आपला भारतीय संविधान जे आहे त्याला एक जिवंत दस्तऐवज असं म्हणतो आपण. कारण जिवंतपणा यामध्ये काय आहे, तर जिवंतपणा म्हणजे आपल्या राष्ट्रांच्या बदलत्या गरजेनुसार यामध्ये मूलभूत बदल करता येऊ शकतात. हा जिवंतपणा ह्या प्रस्तावनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर आपल्याला या प्रस्तावनेचं महत्व अधोरेखित करायचं असेल तर ते कसं करता येऊ शकतं, तर लोकशाही व्यवस्थेचा हा एक मूलभूत पाया आहे प्रस्तावना. का, तर याच्यावर आधारित आपलं शासन आणि प्रशासन चालणार आहे. दुसरं, सामाजिक परिवर्तनाचा हा दस्तावेज म्हणू शकतो आपण. कारण काय आहे, सामाजिक परिवर्तन कधी होतं, ज्यावेळेस समानता येते. समानता कशी आणण्याचा प्रयत्न केलाय, मूलभूत हक्कामधून आणण्याचा प्रयत्न केलाय, मार्गदर्शक तत्वामधून आणण्याचा प्रयत्न केलाय. तर या पद्धतीनं सामाजिक परिवर्तनासाठी हा दस्तऐवज किंवा ही प्रस्तावना महत्वपूर्ण ठरते. कोणत्याही चळवळीला पुढे नेण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे त्या ठिकाणी असलेला सामाजिक सलोखा. आणि मग तो सलोखा निर्माण होतो तो म्हणजे आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या मूल्यांमधून. आणि हे मूल्य या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न प्रस्तावनेच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर न्यायाची व्याख्या म्हणून एक प्रकारे आपल्या संविधानाची की, आपण याला काय म्हणतो, हे संविधानाची की आहे. इट इज द की ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असंही म्हणतो, किंवा इट इज अ होरोस्कोप ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असंही म्हणतो. होरोस्कोप
असं आपलं एक संविधानकर्ते होते, त्यांनी म्हटलेलं आहे, के मुंशी यांनी म्हटलेलं आहे की हे संविधानाचा आत्मा आहे, होरोस्कोप आहे आणि इट इज द साऊल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे आपल्याला पाहायला मिळतं. तर संविधानाची व्याख्या जी आहे ही व्याख्या लावण्याचा आपल्याला एक स्रोत म्हणून पण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की संविधानाची व्याख्या ज्यावेळेस न्यायालयाला लावायची असते तर हे संविधान कुणासाठी राबवायचं आहे बाबा. मग हे अदानी अंबानी बिर्ला टाटा यांच्यासारखे राबवायचं आहे का हे संविधान आपलं सामान्य नागरिकासाठी राबवायचं आहे, हे आपल्याला याच्यामधून शोधता येतं. म्हणून याला संविधानाला मूळ आत्मा म्हटलं जातं. कारण आत्मा नसेल तर त्या व्यक्तीला मग त्या व्यक्तीमध्ये काहीच राहत नाही, मग तो नैतिक अनैतिक सगळ्या बाबी करायला तयार असतो. तर ही उद्देशपत्रिकामध्ये आपली आत्मा आहे घटनेची आणि हा आत्मा काढला तर मग या ठिकाणी संविधान फक्त हे काही लोकांसाठीच चालवलं जाईल आणि सामान्य लोक याच्यामधून बाजूला पडतील, म्हणजे अनैतिक कामं मोठ्या प्रमाणात होतील, हे दाखवण्याचा प्रयत्न या संविधानामधून न्यायाच्या तत्वामधून आपल्याला पाहायला मिळतो. तर हे एक प्रकारे आपल्या देशाला डायरेक्टली इनडायरेक्टली उभं करण्याचा प्रयत्न या संविधानातून झाल्याचं दिसून येतं. आपल्या भारताचं जे काही आजची परिस्थिती आहे, म्हणजे भारत हा जो काही विकसित होऊ शकला आतापर्यंत, तर हे या सगळ्या तत्वावरती आधारित असल्यामुळं होऊ शकला, अन्यथा हे कधीही शक्य नव्हतं. आपल्याबरोबर असंख्य देश जे आहेत ते स्वतंत्र झालेले होते 50च्या दशकामध्ये आणि सर्वच्या सर्व आपण कुठे आहेत हे पाहतोय तर भारताच्या खूप पाठीमागे आहेत. आणि त्यामुळं आपला संविधान हा एक प्रकारे या आपल्या राज्यघटनेसाठी शासनकर्त्यांसाठी डायरेक्टली इनडायरेक्टली मार्गदर्शन करतोय की काय करा आणि काय करू नका, म्हणजे व्हॅल्यू सिस्टम जी आहे ती तयार करण्याचा प्रयत्न या संविधानामधून होत असल्याचं दिसून येतो, या संविधानाच्या प्रस्तावनेमधून होत असल्याचं दिसून येतं. म्हणून सरनाम्याला आपण राज्यघटनेचा आत्मा असंही म्हणतो, कारण आत्मा मेला तर माणूस मरतो म्हणतात. तसं संविधानातून ही प्रस्तावना संपली तर संविधान संपलं हे आपण पाहू शकतो. तर अशा पद्धतीने हा संविधान तुम्हाला एक प्रकारे नवीन दृष्टिकोन देतो आणि यातून निश्चितच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये लिहिण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील, दृष्टिकोन आलेला असेल, हे समजून घेऊया आपण. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.